मंडळी नमस्कार. माणसानं विचारी असावं, मात्र अतिविचारी असावं का? आणि अतिविचारी असलं तर समाजात काय प्रॉब्लेम तयार होतात आणि त्याची झळ समाजालाच कशी बसू शकते, हाच आज आपल्या टू द पॉईंट चर्चेचा विषय असणार आहे. बोलतं करतोय आपले मार्गदर्शक, ज्येष्ठ संपादक, विचारवंत यमाजी मालकर यांना. सर नमस्कार. नमस्कार. अतिविचारांचं व्यसन आजचा आपला विषय आहे. व्यसनं अनेक प्रकारची असतात, मात्र हे अतिविचार करण्याचं जे व्यसन समाजामध्ये आता वाढतं आहे त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर हा विचार आहे का अविचार आहे? हा अविचार आहे. कुठल्या अर्थाने अविचार आहे की हा स्वभाव, मानवी स्वभाव असू शकतो की एखाद्या माणसाला खूप विचार करण्याची सवय असते आणि हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. पण आत्ता त्याचे जे डायमेन्शन बदललेले आहेत ते व्यसनाकडे चाललेले आहेत. कुठल्या अर्थाने डायमेन्शन बदललेले आहेत की आजूबाजूची परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची झालेली आहे. ती इतकी गुंतागुंतीची झालेली आहे की आपल्यापैकी अनेकांना ती परिस्थिती झेपत नाही आहे मानसिकदृष्ट्या. आणि मग ते स्वतःच्या मनातील कल्पना, अपेक्षा, आकांक्षा ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या पद्धतीने ते विचार करतायत, त्यांना असं वाटतं की जग आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने जगाने चालायला पाहिजे, जे आतापर्यंत कधीही झालेलं नाही आणि याच्यापुढे तर सुतराम शक्यता नाही. तर हे लक्षात घेता आणि त्याला जी फोडणी मिळालेली आहे ती मिळालेली सोशल मीडियाची, की सोशल मीडियावर ज्या गोष्टी येत आहेत त्या गोष्टी आत्तापर्यंत वैयक्तिक माणसाच्या आयुष्यामध्ये इतकं वैविध्य आणि इतकं त्याची घुसळण ही झालेलीच नाही, कधीच झालेली नाही. आत्ता जी घुसळण होती आहे ते घुसळण आणि माणसाच्या मनातला केमिकल लोचा याचं काही जुळत नाही आहे. आणि त्यातनं जर तो माणूस अतिविचारी असेल तर त्याचं जे एक फायनल प्रॉडक्ट तयार होतं त्याला आपण म्हणतो अतिविचाराचं किंवा अविचाराचं व्यसन. म्हणून त्याला व्यसन म्हणतो आपण. कारण त्याच्यामध्ये विचार तो इतक्या टोकाला जाऊन तो माणूस करत असतो की त्याला तो वस्तुस्थितीपासून सतत लांब लांब जात राहतो. आणि मग त्याचा तर त्याला त्रास होतोच, पण तो आपल्या आजूबाजूच्या माणसांनाही त्रासदायक ठरतो. असं म्हणून ते व्यसन. बरं, असं त्याला म्हणतो. पूर्वी विचार करणं हे खूप चांगली गोष्ट समजली जायची. विचारी माणूस आहे. मात्र आता अतिविचारी माणसं आसपास खूप झालेली आहेत आणि ती जेव्हा समाज माध्यमातून व्यक्त होतात तेव्हा त्याचे समाजात काय पडसाद उमटतात ते आता सरांकडनं जाणून घेऊया. मग या अतिविचाराचे परिणाम समाजावरती म्हणून काय होतात? हां, आता याच्यात काय होतंय, एक तर समाजातली जी माणसं आहेत या प्रकारची ती कृतीहीन होतात. म्हणजे ती कृती करतच नाहीत, फक्त विचार करत असतात. म्हणजे विचार करून त्यांना असं वाटतं की आपण विचार करणं म्हणजे काहीतरी उत्तर शोधण्याचा मार्ग आहे. तो अजिबात नाही आहे. हा एक पहिला भाग. म्हणजे नुसतं विचार करणं म्हणजे उत्तर शोधणे नव्हे. हां, हे खरं आहे. दुसरी गोष्ट अशी की ती दुसऱ्याचा बूट आपल्या पायात, आपल्या बुटासारखा बसला पाहिजे अशी अतिविचार करणाऱ्या लोकांची एक धारणा असते, जे शक्य नाही. त्यालाही त्रास होणार आणि दुसऱ्याचाही बूट खराब होणार त्याने जर तो चालायचा प्रयत्न केला त्याच्यावर. तर ही दुसरी गोष्ट की तो दोन्ही त्रासदायकच संबंध होतो तो. आणि तिसरी गोष्ट अशी की त्याचे जे निष्कर्ष निघतात ते वस्तुस्थितीला धरून नसतात. त्यामुळे तो सतत परिस्थितीला दोष देत असतो तो माणूस. म्हणजे त्याला स्वतःलाच त्याचं आकलन पुरेसं झालेलं असतं की नाही माहीत नाही, पण तो पूर्ण आकलन झालेला आहे विचारांती असं मानायला लागतो आणि त्यातनं तो इतरांकडनं काहीतरी अपेक्षा करायला लागतो. तो स्वतः क्रियाशील होत नाही, तो इतरांकडनं अपेक्षा करायला लागतो. हे त्यातलं सगळ्यात वाईट आहे. आणि त्याचा जो भ्रमनिरास होतो त्याच्यामध्ये, त्या भ्रमनिरासापोटी तो सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागतो आणि ते इतक्या टोकाला जातं की मग त्याची भाषा बदलून जाते, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो, तो त्यातच राहायला लागतो. त्याला तो विचार म्हणजे सर्वस्व वाटायला लागतं. खरं म्हणजे विचार असा केला पाहिजे की त्या भूमिकामध्ये जगणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, तेही विचार करतात, आपणही विचार करतो. पण आपणच विचार करतो असं ज्यावेळी एखाद्या माणसाला वाटायला लागतो, तो अविचार म्हटलं पाहिजे. तो विचार नाही येतो, तो अविचार आहे. हे सामाजिक मानसशास्त्राचा खरं तर इथं विषय आहे हा सगळा.
मात्र तरी देखील सोशल मीडियावरती जे व्यक्त होणं आहे आणि त्याची झळ शेवटी समाजापर्यंत पोहोचणं हे जे आहे त्याच्या मागे मूळ आहे ते अतिविचाराचा एक पगडा आता जो वाढतो आहे ते मुळात एक का होत असावं. हां, मी सुरुवातीला म्हटलं तसं एक तर परिस्थिती खूप बदललेली आहे. इतकी बदललेली आहे की त्याचं आकलन कुठल्याही वैयक्तिक माणसाला एकाच वेळी होऊ शकत नाही. म्हणजे तो कितीही माणूस हुशार असेल, कितीही तो घटनांची माहिती घेणारा असेल, तरी त्याला ते आकलन होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी जगामध्ये सध्या एकाच वेळी चालू आहेत की त्या क्षेत्रामध्ये त्याचं आकलन तर त्याला होऊच शकत नाही. पण त्याच्याविषयी तो ज्यावेळी विचार करायला लागतो त्यावेळी तो स्वतःचाच विचार, म्हणजे मी त्याला असं म्हणतो की तुम्ही अतिविचार करता म्हणजे डोक्यामध्ये मनामध्ये कचरा भरून घेता. आणि तो इतका कचरा होतो की त्यातनं बाहेर दुर्गंधीच येऊ शकते, फक्त चांगलं काही येऊ शकत नाही. कारण ती पद्धतच नाही आहे. अतिविचाराने काही होऊच शकत नाही. अतिविचाराने कदाचित त्याचं ते व्यसन वाढू शकतो आणि त्यातनं त्याला त्रास होऊ शकतो, मानसिक आणि शारीरिक. आणि आपल्याला कल्पना आहे की अतिविचारातनं म्हणजे पोट दुखणे ज्याला म्हणतात, पोट दुखण्यापर्यंत हे जाऊ शकतं. पोट दुखणं, डोकं दुखणं किंवा शारीरिक व्याधी होणं, मानसिक व्याधी होणं, हे सगळे त्याचे परिणाम आहेत. हे अनेकांना आज लक्षात येत नाही आहे. पण अतिविचार हे व्यसन त्याच्या पोटी, म्हणजे व्यसनातनं जसे शरीरावर आणि मनावर परिणाम होतात, तसे अतिविचारामुळे शरीरावर आणि मनावर परिणाम व्हायला लागलेले आहेत. आणि मला असं वाटतं की ते समाजाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. त्या माणसाच्या आजूबाजूच्या माणसाच्या दृष्टीने ते घातक आहे. आणि त्याला त्याची जाणीव करून देणं कशी करून देता येईल, तर तो पुन्हा त्याचं उत्तर शोधायला सोशल मीडियाकडे जातो, जे अतिशय चुकीचं आहे. त्याला त्याने शांतपणे विचार करणं, प्रतिक्रिया देण्यासाठी विचार करायचाच असेल त्याला खरं, तर प्रतिक्रिया देताना चारदा विचार करणं एवढं देऊ शकतो तो. पण अतिविचार केला आणि त्यातनं त्याने जो निष्कर्ष काढला, तो त्यावेळी ज्यावेळी बोलायला लागतो, त्यातनं जे बाहेर येतं ते अतिशय विघातक असतं. समाजाच्या दृष्टीने आणि त्याच्या स्वतःच्या दृष्टीने अतिशय वाईट परिणाम करणार असतं. मग अतिविचार आणि अविचार याच्यात काय फरक आहे? हां, अतिविचार हा असा आहे की ज्याच्यामध्ये माणूस नकळत सतत राहायला लागतो. अविचार काय? अविचार म्हणजे तो माणूस विचारच करत नाही. म्हणजे समजा शरीर कष्ट करणाऱ्या माणसाला सुद्धा मनात विचार येत असतात, पण तो फार मनामध्ये तो जाऊ देत नाही. त्याला माहीत असतं की शरीर कष्ट करणं हे आपलं भांडवल आहे. तो विचाराच्या पातळीवर हळूहळू विड्रॉ होतो आणि त्याची जी भूमिका समाजाने दिलेली किंवा स्वतः स्वीकारलेली आहे, त्या भूमिकेमध्ये तो अतिशय चांगलं आयुष्य जगत असतो. पण अतिविचारामध्ये तो माणूस आधी सक्रिय राहत नाही. तो कुठल्याच याच्यामध्ये तो क्रियाशील राहत नाही आणि तो अतिविचाराचा थेट परिणाम आहे. कारण त्याला कुठल्याही निष्कर्षाप्रत तो जातच नाही. मग निष्कर्षाप्रत गेला नाही तर त्याला काही करण्याचा उत्साह राहत नाही आणि तो सतत विचार करत राहणे, सतत नवीन काहीतरी मनामध्ये त्या दृष्टीने भरून घेणे, डोक्यामध्ये काहीतरी विचार सतत घेत राहणे आणि त्याच्याविषयीची मनातली चिडचिड, शक्य असेल तर बोलणे. आता तर बोलतही नाहीत लोक त्याच्याविषयी. त्यामुळे एक मनातल्या मनात त्याच्याविषयीचा जो मी म्हटलं त्याला कचरा म्हटलं, तो कचऱ्याचा व्हॉल्यूम जो आहे तो सतत वाढत जातो. तो अतिविचाराने वाढत जातो आणि त्याला स्वतःलाच त्यातनं बाहेर पडणं हे अवघड जातं. अतिविचारांमुळे डोक्यात कचरा निर्माण होतो एक प्रकारे, आणि मग त्यातून मग बाहेर पडायचं कसं, ह्या सगळ्या समस्येवरती उपाय काय ते आता आपण जाणून घेऊया. हां, आता त्या उत्तराकडे जाण्याआधी एक छोटं उदाहरण देतो मी की आता युद्ध चालू आहे जगामध्ये. आता युद्ध चालू हे वाईट आहे, त्याचा कोणीही निषेधच करेल. पण पुण्यातला माणूस किंवा महाराष्ट्रातला माणूस त्या युद्धाने जर तो अतिविचार करत बसला त्या युद्धावर, आता खरं म्हणजे तो संध्याकाळी घरी जाऊन व्यवस्थित जेवतो दररोज, दुसऱ्या दिवशी सकाळी सिनेमा पाहतो, पण ज्यावेळी तो विचार करतो त्या प्रकारचा त्यावेळी तो स्वतःला त्रास करून घेतो. याची काही गरज नाही आहे, कारण ती परिस्थिती आपल्या हातात नाही आहे. हे स्वीकारता आलं पाहिजे आपल्याला की ही परिस्थिती आपल्या आवाक्यातली नाही आहे, आपल्या हातातली नाही आहे आणि आपण म्हणू तसं त्यात काही होईल अशी शक्यता नाही आहे, सुतराम शक्यता नाही आहे. त्यामुळे हे जे बदललेले डायमेन्शन्स आहेत हे चांगल्या पद्धतीने समजून घेण्यापलीकडे आपल्याला पर्याय नाही. आता याला उपाय काय?
तर आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आपल्या संतांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की तुम्ही वर्तमानामध्ये जगा, आणि तो अजूनही सगळ्यात चांगला मार्ग आहे असं मला वाटतं, की वर्तमानात जगता आलं पाहिजे माणसाला. कारण फार मागचा विचार करणं, फार पुढचा विचार करणं किंवा अँटिसिपेशन करणं, हा अतिविचाराचंच एक दुसरं रूप आहे, की सतत अँटिसिपेशन करत राहायचं की हे असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, त्याचा पुढचा परिणाम काय होईल, आणि त्या विचारामध्येच जगत राहायचं. तर त्याला काही अर्थ नाही. तर वर्तमानात जगा हे जे आपल्या संतांनी आणि आपल्या अनेक चांगली माणसं हे सांगत असतात. अनेक विचारांमध्ये आता कुठलाही तुम्ही समाजामध्ये जे विचाराचे प्रवाह आहेत, त्या प्रत्येक प्रवाहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वर्तमानात जगा असं सांगितलं जातं. तर वर्तमानात जगा यासाठी सांगितलं जातं की तुमचं जे शरीर आहे आणि मन आहे याची पूर्ण जाणीव तुम्हाला प्रत्येक क्षणाला असली पाहिजे. नकळत तुम्ही जाणीवपूर्वक जगला पाहिजेत. तर ते जाणीवपूर्वक जगणं ज्यावेळी तुमचं शारीरिक आणि मानसिक सुरू होतं, त्याला सावध हा चुकीचा शब्द आहे. जाणीवपूर्वक जगणं हा चांगला शब्द आहे त्याला. की जसं तुम्ही शरीराचं भान आणि मनाचं भान वर्तमानामध्ये जितकं ठेवाल तितकं तुम्ही अविचारातून बाहेर पडाल. आणि आत्ता आपण आपल्या आजूबाजूची जो समाज आहे तो आज आपण म्हणूयात की मध्यमवर्गीय म्हणूयात किंवा काय निम्न मध्यमवर्गीय म्हणूयात किंवा श्रीमंत म्हणूयात, त्यांना तक्रार करायला जागा नाही. आज पूर्वीपेक्षा खूप चांगली परिस्थिती, सांपत्तिक परिस्थिती किंवा भौतिक परिस्थिती आज पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे. पूर्वीची परिस्थिती आणि ह्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही. आज एक प्रकारे मुबलकता आहे समाजामध्ये. हे सगळं असताना जर आपण अविचाराने स्वतःला त्रास करून घेत असू तर ते चुकीचं आहे. त्याला दुसरं कोणी तुम्हाला वाचवणार नाही. त्यामुळे पुन्हा सांगितलं पाहिजे की जाणीवपूर्वक शारीरिक आणि मानसिक जगणं हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. की मी जी कृती करतो आहे ती का करतो आहे, मी विचार करतो आहे तो का विचार करतो आहे, त्याचं कारण काय आहे, आणि मी विचार कुठपर्यंत केला पाहिजे याची क्षणाक्षणाला मनाला जाणीव करून देणं. त्याच्यातही अविचार करायचा नाही, त्याच्यातही अतिविचार करायचा नाही, त्याच्यामध्ये त्या क्षणाला न्याय द्यायचा. हे जेव्हा शक्य होईल त्यावेळी आपण ह्या अतिविचाराच्या व्यसनातनं बाहेर पडू शकू. वा. तर मंडळी, विचार किती करावा एखाद्या गोष्टीवर, अतिविचाराचं व्यसन आपल्याला कसं घातक आहे, समाजालाही कसं घातक आहे, हे आज आपण जाणून घेतलं. यातून दूर व्हायचं असेल तर काय करायला हवं हे देखील आपण पाहिलं. आम्ही सांगितलेल्या गोष्टींवर जरूर विचार करा. सरांनी खूप छान आणि सोप्या शब्दात याची मांडणी केलेली आहे. जरूर विचार करा, पण अतिविचार टाळा. हाच आजचा संदेश. सर, धन्यवाद. धन्यवाद.